आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महत्त्वाची आहे, कारण मुंबईच्या पाणीबाणीवर 4 वाजता निर्णय होणार आहे। मुंबईमध्ये महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर टँकर असोसिएशन आपला निर्णय जाहीर करणार असल्याचं देखील कळतंय। महानगरपालिका आयुक्तांबरोबर टँकर असोसिएशनची सकारात्मक बैठक झाली, ही माहिती सूत्रांनी आता सध्या तरी दिलेली आहे। मात्र 4 वाजता टँकर असोसिएशन कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असल्याचं देखील बघायला मिळतंय। या दरम्यान आता आपल्या निर्णयावरती टँकर असोसिएशन ठाम राहतं की संप मागे घेतं हे बघणं महत्त्वाचं आहे। सगळे जे टँकर युनियनचे लीडर आहेत ते स्वतः होते आणि राजेश ठाकूर जी आहेत आमचे, मी सगळ्यांचं नाव घेत नाही, सगळे पदाधिकारी तिकडे उपस्थित होते आणि त्यांच्या सगळ्यांचं म्हणणं साहेबांनी ऐकून घेतलेलं आहे। पॉझिटिव्ह मीटिंग झालेली आहे। तर ते आता जे युनियनचे लीडर आहेत ते 4 वाजता सगळ्या मेंबरशी मीटिंग घेणार, सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेणार, मग त्याचा निर्णय 4 वाजता ते लोक जाहीर करतात। तर टँकर चालकांचा संप चिरडण्यासाठी आता मुंबई महापालिकेने सुद्धा मोठा निर्णय घेतलाय। आपत्कालीन कायदा लागू केलेला आहे। मुंबई महानगरपालिका आता पाण्याचे खासगी टँकर्स ताब्यात घेणार आहे। मुंबईमधल्या विहिरी आणि बोरवेल ताब्यात घेणार आहे असे आदेश मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणींनी दिले। टँकर चालकांच्या संपामुळे मुंबईमध्ये पाणी संकट गडद झालंय, तेव्हा महापालिका आता टँकर्स ताब्यात घेत ते पाणी सोसायट्यांना पुरवणार असल्याचं देखील कळतंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर आता नगरपालिकेकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि आता हे सर्व टँकर्स जे आहेत ते आता महानगरपालिका आपल्या ताब्यात घेणार आहे। बोरवेल सुद्धा, तलाव सुद्धा नगरपालिका आपल्या ताब्यात घेईल। यानंतर उर्वरित बातम्या वेगवान स्वरूपात। काँग्रेसने घटनेचा अवमान केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय। मुस्लिमांबाबत प्रेम असेल तर मग पक्षाध्यक्ष का करत नाही, हा सवाल मोदींनी काँग्रेसला केलाय। बारामतीमधील विद्यार्थ्यांना चष्मे वाटप करताना अजितदादा डॉक्टरच्या भूमिकेत दिसले। गाजर खाल्ल्यानं चष्म्याचा नंबर कमी होतो। तुम्हाला जर मित्रांनी किंवा मैत्रिणींनी चष्मा घालण्यावरून चिडवलं किंवा हिणवलं तर त्यांचं ऐकू नका, हा सल्ला अजितदादांनी विद्यार्थ्यांना दिलाय। संभाजीनगरकरांना पाणी मिळण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले। 13 ते 15 मे दरम्यान पाण्यासाठी ते मोर्चा काढतील। महिनाभर ठाकरे गटाकडून संभाजीनगरात मोहीम सुद्धा राबवली जाणार आहे। लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे मिळणारच आहे, कारण ते शासनाचे पैसे। इतर काही खर्च वाढल्यानं केव्हा तरी उशीर होऊ शकतो असं छगन भुजबळ म्हणाले। युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री मतदारसंघ वरळीमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। आदित्य ठाकरेंनी या दरम्यान ढोल वादन सुद्धा केलंय। स्त्री शिक्षणाबाबत खासदार उदयनराजेंनी केलेल्या विधानावरून वकील गुणरत्न सदावर्तेंनी टीका केली आहे। इतिहासाचा दाखला देण्यासाठी अभ्यास करावा लागतो असं म्हणत सदावर्ते यांनी उदयनराजेंवरती हल्लाबोल केलेला आहे। इतिहास समजून सांगावा, अन्यथा माफी मागावी असं सदावर्ते म्हणाले। तळोजा कारागृहात आरोपी विशाल गवळीची आत्महत्या झाली आहे। या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं दखल घेतली आहे। 15 वर्षात 70हून अधिक कैद्यांची आत्महत्या झाली आहे, तर 129 कैद्यांचा अनैसर्गिकरित्या मृत्यू झालेला आहे। सध्या आपण बघतो फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस असा झगडा आहे। देवेंद्र फडणवीस महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटाचा वाद थंड करण्यासाठी पुढाकार का घेत नाहीये, हा सवाल संजय राऊतांनी केलाय। तर फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस वाद राऊतांच्या डोक्यात आहे असा पलटवार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय। महाराष्ट्रामध्ये जो फुल्यांचा आवाज सुरू आहे तो फुले आणि फडणवीस असाच वाद आहे ना।
तुम्ही समजून घेतलं पाहिजे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाकी सगळे वाद मिटवू शकतात. महात्मा फुले जो महाराष्ट्र, जो फुले आंबेडकर शाहूंचा महाराष्ट्र आहे आपला, त्या फुलांच्या संदर्भात काही लोक विरोध करतात. संघटना, जातीय संघटना, इतरांना तुम्ही टाईट करताना त्या भाषेमध्ये मी टाईट करीन, त्यांना काय टाईट करत. ओबीसींना प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉस्टेल अशी 72 हॉस्टेल देवेंजीने घोषित केली. मराठ्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉस्टेल देवेंजीने घोषित केलं. त्यामुळे देवेंजी विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद हा संजय राऊतांच्या मनात आहे, संजय राऊतांच्या कल्पनेत आहे. हा त्यांच्या मनामध्ये असणारा जातीयवाद, हा त्यांच्या कल्पनेत असणारा जातीयवाद व्यवहारात येऊ शकत नाही. पुढे पुन्हा एकदा वळूयात वेगवान घडामोडींकडे. मुरबाड तालुक्यामध्ये गारपिटीसह झालेल्या मुसळधार पावसानं आता हजेरी लावली. आंबा पिकासह भाजीपाला, कडधान्य या पिकांचं देखील अतोनात नुकसान झालेलं आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. काढणीला आलेलं आंबा पीक खराब होण्याची देखील शक्यता आहे. राज्यात सध्या पावसाळी वातावरण असलं तरी उन्हाचा चटका कायम आहे. काही कालावधीसाठी पाऊस पडल्यानंतर तापमानात घट होते. मात्र असं असलं तरी त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होते. बहुतांश भागात तापमानाचा पारा अजूनही 40 अंशांवर आहे. किनारपट्टीवरील तापमानात मात्र काही दिवसांपासून घट झाली आहे आणि ही घट गेल्या काही दिवसांपासून तशीच कायम आहे. राज्याला गारपिटीसह अवकाळी पावसाचा तडाखा बसला. जळगाव, पुणे जिल्ह्याला अवकाळीनं झोडपलं. यात पिकांसह फळबागांचं अतोनात नुकसान सुद्धा झालंय. जळगाव जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस झालाय. चोपडा तालुक्यातील धानोरा, माचला या परिसरामध्ये जोरदार गारपीट झाली आहे. शेती पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे. तर हवेत गारवा निर्माण झालाय. उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. येवल्यात अवकाळी पावसाचा तडाखा दिसतोय. राजापूर, पन्हाळसाठी परिसरात गारांचा पाऊस पडलाय. शेतातील कांद्याचं नुकसान झालंय. शेतकऱ्यांची अचानक आलेल्या पावसानं धावपळ झाली आहे. रोज पडणाऱ्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं बळीराजा धास्तावलाय. आणि आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चिंतेत पाडणारी बातमी आहे. कारण नाशिक जिल्ह्यात 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस पडतोय आणि त्यात गारपिटीच्या तडाख्यामुळे कांद्याच्या काढणीवरती त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. या सगळ्याचा कांदा शेतकऱ्यानं इतका धसका घेतलाय की नुकसान टाळण्यासाठी अक्षरशः रात्रीच्या वेळी कांदा काढून सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी शेतकरी धावपळ करताना दिसताय. त्यामुळे आता या प्रतिकूल हवामानामुळे शेतकरी चांगलाच धास्तावलेला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा वळूयात वेगवान घडामोडींकडे. राज्यातील 80% शेतकऱ्यांना डिसेंबर 2026 पर्यंत वर्षभर 12 तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्यातील आर्वीमध्ये ही घोषणा केली असल्याचं बघायला मिळालं. तर येत्या 5 वर्षात राज्यातील सामान्य नागरिकांचं वीज बिल देखील दरवर्षी कमी होईल असं त्यांनी सांगितलं. मालवणमध्ये पणन मंडळाच्या माध्यमातून आता आधुनिक हापूस आंबा निर्यात सुविधा केंद्राला मंजुरी मिळावी अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी केलेली आहे. राजशिष्टाचार आणि पणन मंत्री जयकुमार रावळ यांच्याकडे ही मागणी झालेली आहे. सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना राणेंनी याबाबत निवेदन सुद्धा दिले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने उधना दानापूर दरम्यान 2 फेऱ्यांची अनारक्षित विशेष गाडी चालवण्याची घोषणा केली. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार विशेष गाडी 14 आणि 15 एप्रिलला सोडण्यात येणार आहे. जळगाव जालना या नवीन रेल्वे मार्गाच्या कामासाठी जालना भोकरदन नंतर आता जळगावमधून वेग आलेला आहे. या मार्गावर 17 रेल्वे स्थानक असतील. यामध्ये जिल्ह्यातील 6 स्थानकांचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाकडून या मार्गासाठी बांधकाम विकास आराखडा तयार झालाय. या रेल्वे मार्गासाठी 7,105 कोटी 43 लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
धुळ्यात येडेश्वरी देवीच्या यात्रेत वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालाय. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तृतीयपंथी भाविक रस्त्यावर उतरलेत. येरमाळा गावच्या चौबाजूच्या रस्त्यांवरती कोंडी झाली आहे, त्यामुळे तब्बल 4 तास नागरिकांचे प्रचंड हाल झाले. शिधापत्रिकेत चुकीची माहिती देणाऱ्या शिधापत्रिका रद्द केल्या जातील आणि या अनुषंगानं पालघर जिल्ह्यामध्ये अपात्र विद्यार्थ्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. तर नागरिकांनी याला सहकार्य करावं हे आवाहन पुरवठा विभागानं सुद्धा केलं आहे. पुण्यातील धर्मादाय रुग्णालयांची माहिती उपलब्ध करून देणारं संकेतस्थळ गेल्या 2 ते 3 दिवसांपासून बंद आहे. यामुळे गरजू आणि निर्धन रुग्णांना आता सवलतीच्या दरात उपलब्ध उपचार मिळण्यास अडचणी होत आहेत. संकेतस्थळ बंद असल्यानं किती खाटा उपलब्ध आहेत याची माहिती मिळणं आणि कळणं कठीण झालं आहे. परिणामी सर्व गरजू उपचारापासून वंचित राहत आहेत. जुन्नर तालुक्यात मड, पांगरी, पारगाव परिसरावर अवकाळी पाऊस आणि गारपिटीचं संकट ओढावलं. उभं पीक गारपिटीने जमिनीवर झोपलंय, त्यामुळे आता शेतकरी मात्र हवालदिल झालाय. सुट्ट्यांमध्ये सहलीचा आनंद घेण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळानं खास पर्यटन बस सेवा सुरू केली. पर्यटकांसाठी PML वातानुकूलित पर्यटन बस सेवा सुरू झाली. प्रत्येकी 500 रुपये तिकीट दर असून या सर्व बस सकाळी 9 वाजता सुटणार आहेत. पुण्यातल्या धायरी भागात फर्निचरच्या वादावरून जोरदार हाणामारी झाली. दरम्यान हाणामारीमध्ये दोन्ही महिलांनी जबर मारहाण केली आहे. प्रकरणी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल झालाय. मारहाणीचा अधिकचा तपास कदीम जालना पोलीस करत आहेत. संभाजीनगरात शिवाई देवीची चैत्री यात्रोत्सव उत्साहात संपन्न झालेला आहे. मिरवणुकीवर रेवड्यांची उधळण करण्यात आली आहे. भाविकांची प्रचंड गर्दी उसळली. शिवाबाईकी जयच्या जयघोषामध्ये ही यात्रा संपन्न झाली. हिंगोली जिल्ह्यात एप्रिलमध्ये भीषण पाणी टंचाईचं संकट ओढावलंय. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा यासाठी आता अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र तरी सुद्धा आजही जिल्ह्यातील 150 गावं पिण्याच्या पाण्याच्या घोटासाठी भटकंती करत आहेत. लातूरमध्ये 87 ग्रामपंचायतींच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या पाणी पुरवठा योजना राबवण्यात आल्या. मात्र अद्यापही अनेक गावांना पिण्याचं पाणी मिळत नाहीये. या योजनांचं पाणी गेलं कुठे असा प्रश्न सध्या ग्रामस्थांना पडलाय. खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले तब्बल 10 महिन्यांनंतर एका व्यासपीठावर आलेत. माणगाव मधल्या यादव गवळी समाजाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र आलेत. यावेळेस दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी देखील रंगली असल्याचं बघायला मिळालंय. भरत शेठचे आभार मानलेच पाहिजेत. बरं हे सारखे मगापासून गरीबाचा शेठ सारखं बोलत आहे. हा गरीबाचा शेठ आणि आम्ही कसले आहोत ते मलाही कळलं नाही. आम्ही गरीबाची सेवा केल्याशिवाय 45 वर्ष पुढे गेलो आहे. गरीबाचे शेठ आम्ही काय अमान्य कधी केलंच नाही. तर तेच एकटे करून माझा हसतच काय झाला गमतीने बोलतोय बोलतो बाबा लवकरात लवकर पूर्ण होते. बाबा लवकरात लवकर पूर्ण होते.
रायगडमधला महायुतीतला वाद आता शिगेला पोहोचलेला आहे, कारण निवडणुकीमध्ये सुनील तटकरेंनी मदत केली नाही हा आरोप शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेंनी केलाय. आधीच रायगडच्या पालकमंत्री पदावरून तटकरे आणि गोगावलेंमध्ये विस्तवही जात नाहीये. त्यात आता गोगावलेंनी तटकरेंचं नाव न घेत केलेल्या आरोपांनी हा वाद आणखी पेटलाय. या जिथे त्यांची आपण मीटिंग केली होती, सभा केली होती, त्यांचं पण योगदान मिळालं असतं तर आपण आणखीन पुढे गेलो असतो 4-5 हजार मतांनी. पण त्याची पण काय काळजी करायचं कारण नाही आहे. माणसाने दुसऱ्यावरती पण किती अवलंबून राहायचं हे पण ठरवायला पाहिजे. म्हणून आम्ही मागे सांगितलं, बऱ्याचशा लोकांनी विरोध केला, सगळं झालं, पण भरत शेठला कोण हरवू शकलो नाहीये. यानंतर पुढे पुन्हा एकदा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. चंद्रपूरमध्ये जेरबंद केलेल्या वाघिणीचे दुरावलेले 3 शावक उमा नदीच्या परिसरात सापडले. शावकांना रात्री चंद्रपूरच्या वन्यजीव उपचार केंद्रामध्ये रवाना करण्यात आलं. भंडाऱ्यात पाणी टंचाई जाणवती. असं असताना शनिवारी सायंकाळपासून गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रामध्ये 40 क्युमेक क्षमतेने पाणी विसर्ग करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता स्थानिकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन भंडारा जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे. वाशिममध्ये खामगाव परिसरामध्ये आता नाला अनेक दिवसांपासून तुंबलेला आहे. त्यामुळे नाल्याचं पाणी नागरिकांच्या अंगणात जात आहे. पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेकडे कळवून सुद्धा नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करते असा आरोप या परिसरातील नागरिक करत आहेत. यवतमाळच्या कानोबा टेकडी परिसरातील IPLवर सट्टा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी छापा टाकत चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1,71,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हैदराबाद विरुद्ध पंजाब या मॅचवर लोकांकडून पैसे घेऊन क्रिकेट सट्टा लावला जात होता. मलकापूरच्या आठवडी बाजारात भीषण आग लागली आहे. आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालंय. दरम्यान ही आग लावली की लागली हा एक मोठा प्रश्न आहे आणि यावरती सध्या चर्चा सुरू आहे. अकोल्यात 18,000 चौरस फूट आकाराची रांगोळीमधून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारण्यात आली. यासाठी 2,000 किलो रांगोळीचा वापर झालाय. प्रतिमा साकारण्यासाठी सुमारे 48 तास लागले. 30 पुरुष आणि 10 महिला अशी 40 जणांची टीम या रांगोळीसाठी काम करत होती.